आईला सांगितलं तुझा मुलगा गेला. सुभद्रेचा विश्वास नाही. तिचा हा विश्वास आहे की माझा अभिमन्यू इतका शूर आहे की या रणांगणावर एकाचीही ताकद नाही की तो त्याला पराजित करू शकते. मुलावरचा विश्वास आहे. ती म्हणाली गेला म्हणजे कुठं गावाला गेलाय, न सांगता गेलाय म्हणून निरोप द्यायला आला का? येईल संध्याकाळपर्यंत, उद्या येईल, परवा येईल. अरे पण युद्ध चालू असताना तो गेला कशाला? तुम्ही काही काम सांगितलं का? भगवान म्हणाले तसं नाही सुभद्रे, गेला म्हणजे गेला, कायमचा गेला, मेला. सुभद्रेला कळालं आपल्या पोटी आलेलं एकुलतं एक मूल जे तरुण आहे, लग्न झालेलं आहे, त्याच्या पोटी आलेल्या संततीचं तोंड बघायचे दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये माझा मुलगा गेला. एकदम स्तब्ध झाली. भागवतातला विचार, महाभारतामध्ये ती रडली असा विचार आहे. भगवंताने तिला सांगितलं. भगवंताला वाटलं हिला काही कळलं नाही कळलं. अरे आक्रोश व्हायला पाहिजे, छाती फुटून रडली पाहिजे, रडत नाही. भगवंत जवळ गेले. सुभद्रे तुला कळलं ना, अभिमन्यू गेला. कळलं देवा, कळलं. वाईट वाटत नाही? ते म्हणाली देवा असं कसं विचारू शकता? एकुलता एक मुलगा रणांगणावर पडला, मेला हे कळल्यावर कोणत्या मातेचं हृदय आहे की जिला वाईट वाटत नाही? वाईट वाटतं ना देवा. रडत नाहीस, कशी रडू? काय म्हणून रडू सांगा ना. एकुलता एक होता, गेला. काय म्हणून रडू? काही म्हणून रड, पण दुःख मोकळं कर, साचून ठेवू नकोस. लोकांना आपलं दुःख सहन करून त्याच्यात कुढत बसायची सवय असते. त्याचा परिणाम आपल्या चित्तावर होतो, आपल्या वृत्तीवर होतो, कालांतराने आपल्या बुद्धीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तरी त्याला व्यक्त करता आलं पाहिजे. रडावं वाटलं रडून घ्या, त्यावेळेला हसावं वाटलं हसून घ्या. ज्या वेळेला जे करावं वाटलं हसायचं नाही, रडायचं नाही, गप्प बसायचं, उगीच बघत बसायचं, कुढत बसायचं, त्याचे परिणाम जीवनावर चांगले होत नाहीत. मानसिक दृष्ट्या नैराश्य राहतं जीवनामध्ये. आणि ती गप्प बसली म्हणून तिच्या जीवनामध्ये नैराश्य राहिलं. याचं वर्णन महाभारताने केलंय. महाभारत त्या संबंधामध्ये बोलून दाखवतं. त्या आश्रम पर्वात अभिमन्यूच्या विचारानं नंतर सुभद्रा कधी हसली नाही म्हणे. उदास राहायचे, अभिमन्यूचं स्मरण करत राहायचे. एकदम शांत झालेली सुभद्रा भगवान जवळ गेले, तिला हलवलं. अगं रड, तुझा मुलगा गेला, तुझ्या पोटी आलेला मुलगा गेला, एकुलता एक मुलगा गेला, शूर मुलगा गेला, गुणवान मुलगा गेला, रड. डोळ्यातून पाण्याचा थेंब नाही, टिपूस नाही. एखादी असती तर भिंतीवर डोकं बुडवून घेतलं असतं, आक्रोश केला असता, छाती पिटून रडली असती. तू का रडत नाही? सुभद्रा म्हणाली देवा काय म्हणून रडू सांगा की, काय म्हणून रडू सांगा. म्हणे का? मुलगा गेला एवढं कारण तुझ्या रडण्याला शोकाला पुरेसं नाहीये का? आहे ना. मग का तुझ्या डोळ्यात पाणी येत नाही? सुभद्रा म्हणाली मला सांगा देवा की माझा मुलगा गेला ही गोष्ट खरी आहे, पण माझा इतका शूर नवरा अर्जुनासारखा माझा पती ज्या रणांगणावर होता, ज्या रणांगणावर भगवान श्रीकृष्णासारखा माझा सख्खा भाऊ होता, तिथं माझा मुलगा मरतो याच्यावर विश्वास बसेल का कुणाचा? पण तरीही माझा मुलगा गेला ना. घटना निर्माण होण्याची कोणतीही कारण परंपरा जेव्हा सिद्ध होत नाही आणि तरीही जर घटना घडत असेल तर त्याचा एकच अन्वयार्थ असतो, तशी घटना घडावी ही भगवंताची इच्छा असते. म्हणून घटना घडण्याची कोणतीही कारण परंपरा सिद्ध नाही, पण तरी घटना घडली, एकच कारण असतं त्याच्या मागे. कोणतंही कार्य घडण्याकरता एक कारण परंपरा लागत असते, त्याला काही निमित्त कारण लागतात, एखादं उपादान कारण लागतं.
आणि त्याच्यातून ती घटना सिद्ध व्हावी लागते, घडावी लागते. मडकं बनवायचं असेल तर माती लागणारच आहे, अलंकार बनवायचा असेल तर सोनं लागणारच आहे, कापड बनवायचं असेल तर तंतू कापूस लागणारच आहे, दोरे लागणारच आहेत. परंतु समोर माती नसतानाही, काही कारण नसताना घट जर डोळ्याला दिसत असेल तर त्याचा एकच अर्थ असतो, तो घट निर्माण व्हावा ही भगवंताची इच्छा आहे. म्हणून आपल्याला हे कदाचित ऐकून माहिती आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थो हि ईश्वरः. हे वचन आपल्याला ऐकून माहिती आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. कर्तुम म्हणजे काय, अकर्तुम म्हणजे काय आणि अन्यथा कर्तुम म्हणजे काय. समर्थो हि ईश्वरः. असं घडणारा परमात्मा ईश्वर आहे, तो असं करणारा. कर्तुम सामर्थ्य म्हणजे काय आहे, ते हे सामर्थ्य आहे. घटना घडण्याकरता आवश्यक असणाऱ्या कारणांपैकी एकही कारण उपलब्ध नसताना घटना घडली, घडवता आली तर त्याला म्हणतात कर्तुम सामर्थ्य. सगळी कारण परंपरा सिद्ध असताना घटना घडली पाहिजे, पण सगळी कारण परंपरा प्रवृत्त होऊनही घटना घडत नसेल तर त्याला म्हणतात अकर्तुम सामर्थ्य. आणि कारणापासून कार्य निर्माण होताना ज्या रीतीनं निर्माण होतं त्या पद्धतीनं निर्माण न होता स्वतंत्र रीतीनं निर्माण होत असेल तर त्याला म्हणतात अन्यथा कर्तुम सामर्थ्य. कारण नसताना कार्य घडवणारं सामर्थ्य कर्तुम सामर्थ्य. कारण उपलब्ध असतानाही कार्य घडून न देण्याचं सामर्थ्य अकर्तुम सामर्थ्य. आणि कारणापासून निर्माण होणारं कार्य ज्या पद्धतीनं निर्माण होतं त्यापेक्षा विपरीत पद्धतीनं ते निर्माण करून देणं याला म्हणतात अन्यथा कर्तुम सामर्थ्य. भगवंताजवळ सगळं सामर्थ्य आहे. देवा, तुम्ही तिथं होतात, माझा नवरा तिथं होता, 5ही पांडव तिथं होते, माझा मुलगा मरावा याची कोणतीही कारण परंपरा उपलब्ध नसताना, माझा मुलगा स्वतः शूर होता, कोणतीही कारण परंपरा नसताना माझा अभिमन्यू गेला, याचा अर्थ मी काय लावू सांगा ना. नियम मी तुम्हाला सांगितला, कारण नसताना कार्य घडलंय, मरण्याचं कोणतंही कारण नसताना माझा मुलगा मेलाय, याचा अर्थ काय, याचा एकच अर्थ आहे, माझा मुलगा मरावा ही तुमची इच्छा होती म्हणून. तुम्ही देव आहात, भगवान आहात, तुमची इच्छा म्हणून माझा मुलगा गेला. देवा, या जगतामध्ये झाडाचं पान सुद्धा तुमच्या सत्तेनं हलतं ना. या जगतामध्ये प्राणांचं चलनवलन तुमच्या सत्तेनं होतं ना. या जगतामध्ये वेदही तुमच्या सत्तेने बोलतो ना देवा. तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, असं नामदेवराय बोलतात ना देवा तुम्हाला. चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलविते हरिवीण, हे तुकोबाराय बोलतात ना देवा तुम्हाला. नाही नाही, या संतांचंही सोडून द्या, तुम्ही स्वतःनी सांगितलं ना, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविता प्राणू हले, जो जगाते चाळीता, हे तुम्ही बोललात ना देवा ज्ञानेश्वरीत. मग देवा, जर झाडाचं पान तुमच्या सत्तेनं हलतं तर माझा मुलगा कुणाच्या सत्तेने मरतो सांगा. कुणाच्या सत्तेने? तुमची इच्छा म्हणून माझा मुलगा गेला देवा. देवाला बोलता आलं नाही, प्रत्युत्तर करता आलं नाही, देता आलं नाही. देव शांत बसले, भगवान श्रीकृष्ण शांत बसले आणि शेवटी त्यांना हे म्हणावं लागलं, सुभद्रे तुझं बरोबर आहे. या जगतामध्ये प्राणाचं चलनवलन जर माझ्या सत्तेने घडत असेल तर तुझा मुलगा गेला माझ्या सत्तेने गेला. भगवंताच्या सत्तेशिवाय या जगतामध्ये काही घडत नाही. त्यांच्या इच्छेशिवाय हे जगत चालत नाही. त्यांच्या इच्छेशिवाय आपण जगत नाही आणि त्यांच्या इच्छेशिवाय आपण मरत नाही. सुभद्रा म्हणते, देवा माझा मुलगा गेला, तुमची इच्छा म्हणून गेला. भगवान म्हणाले, मान्य आहे,
माझ्या इच्छेने तुझा मुलगा गेला, पटलं मला, तत्वतः पटण्यासारखंच आहे. पण भगवान म्हणाले माझ्या इच्छेने का होईना, उलट तुला जास्त वाईट वाटलं पाहिजे. माझ्या इच्छेने का असे ना, पण गेला ना, तुला दुःख होणं स्वाभाविक आहे. आणि दुःख होऊन तू रडत का नाहीस? माझ्या इच्छेने गेला म्हणून रडायचं नसतं असं थोडंच आहे. घटना घडण्याच्या मागे कारण परंपरा काही असली तरी घडलेल्या घटनेचा परिणाम जो चित्तावर होतो तो तसा होणारच ना, दुःख होणारच ना, रड. सुभद्रा म्हणाली कसं रडू सांगा की. कारण तुम्ही म्हणता घडलेल्या घटनेचं कारण काहीही असलं तरी घटनेचा परिणाम एक असतो असं तुम्ही म्हणता ना देवा. मी तुम्हाला असं विचारते, घडलेल्या घटनेचं कारण काहीही असून घटना घडली असेल तर त्या घटनेच्या परिणामाची निवृत्ती घडलेल्या घटनेच्या कारणाच्या विचारात होत नसते काय? मनुष्य घडलेल्या घटनेच्या कारणांचा शोध जसा जसा घेत त्याच्या मुलापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो, तसं तसं घडलेल्या घटनेच्या परिणामाची तीव्रता कमी होत जाते. विचाराचा प्रवास मुलाकडे सुरू झाला, मूल तत्वाकडे सुरू झाला की परिणामाची तीव्रता कमी होणं हा जगन्मान्य सिद्धांत आहे. आमच्या जीवनात निर्माण झालेल्या दुःखामध्ये आम्ही त्या दुःखाचा शोध घेत घेत मूलग्राही चिंतन करायला लागलो की आम्हाला कळतं अरे हे दुःख आम्हाला होणारच होतं, कारण आमचं कर्मच तसं आहे. तीव्रता कमी झाल्याशिवाय राहणार नाही. जसं दुःखाचं आहे तसं आनंदाचंही आहे. आमच्या जीवनात जे जे अनुकूल घडत जातं त्या त्या अनुकूलाचं श्रेय घेण्याची धडपड करण्यापेक्षा ही अनुकूलता आमच्या जीवनामध्ये कोणत्या कारणाने निर्माण झाली त्याचा शोध घेण्याच्या प्रयत्नामध्ये आमच्या जीवनात निर्माण झालेल्या अनुकूलतेतून निर्माण होणाऱ्या उन्मत्ततेची तीव्रता कमी होत जाते. मनुष्य उन्मत्त होत नाही जर विचार केला तर. मनुष्य दुःखी होत नाही विचार केला तर. योग वसिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना वसिष्ठ महामुनींनी असं म्हटलंय, दीर्घ संसार रोगस्य विचारो हि महौषधम. दीर्घ संसार नावाच्या अत्यंत जुनाट रोगावर असं आहे, रोग जेवढा जुनाट होत जातो तेवढा तो असाध्य होत राहतो. बरोबर आहे. रोग नवीन असताना लगेच औषध योजना सुरू झाली तर रोग कदाचित निवृत्त होईल लवकर, पण रोग जुनाट झाला की औषधाचा परिणाम फारसा होत नाही. जुनाट रोगाला आपल्याकडे इंग्रजीमध्ये क्रॉनिक डिसीज असं म्हणतात. क्रॉनिक, तो क्रॉनिक झाला की असाध्य व्हायला लागतो, किंवा असाध्यता म्हणजेच क्रॉनिक होणं. तो रोग असाध्य होत जातो. हा संसार नावाचा रोग आम्हाला फार जुनाट आहे. आजचा रोग नाहीये. भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो. अनादि संसार मालेच्या ठाई. नाथ महाराज अनादि शब्द वापरतात, ज्ञानोबा अनादि शब्द वापरतात. अविद्येची निदा विश्व स्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो. दीर्घ आहे हा रोग. दीर्घ संसार रोगस्य. मग त्याला औषध काय? एकच औषध आहे, विचारो हि महौषधम. विचार करणं हे फार मोठं औषध आहे, रामबाण औषध आहे. विचारानं निवृत्त झालं नाही असं दुःख या जगाच्या पाठीवर नाही. आणि त्याचाही व्यतिरेक सांगतो, विचारानं निवृत्त झालं नाही असं दुःख या जगाच्या पाठीवर नाही, आणि विचारानं प्राप्त झाला नाही असा आनंदही या जगाच्या पाठीवर नाही. पटेल नाही तर न पटेल, पण आमच्या जीवनात आनंद यायचा असेल तर त्यालाही विचार हेच कारण आहे, आणि आमच्या जीवनातल्या दुःखाची निवृत्ती करायची असेल तर त्यालाही विचार हेच कारण आहे. पण आमच्या जीवनामध्ये दुःख यायचं असेल तर त्याला एकच कारण आहे, अविचार. अविचाराने दुःख येतं, विचाराने दुःख निवृत्ती येते. अविचाराने दुःख भोगावं लागतं, विचाराने जीवनात आनंद प्राप्त होतो. विचारा वाचून न पविजे समाधान. तुकोबाराय बोलतात, काय विचार केला पाहिजे? देह त्रिगुणाचा बांधा माझी नाही गुणसुधा. हा विचार केला पाहिजे.
सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. दीर्घ संसार रोगस्य विचारो हि महौषधम. तोच विचार योग वासिष्ठातल्या विचाराचा जवळजवळ मराठी अनुवाद तुकोबारायांनी केला. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. दुर्घट भव सिंधू, दीर्घ संसार रोगस्य. सारासार विचार करा उठा उठी, विचारो हि महौषधम. तोच विचार आहे. समांतर प्रमाण सांगतो मी आपल्याला. फक्त योग वासिष्ठ संस्कृतात आहे, तुकोबारा मराठीत बोलतात, एवढाच फरक. विचार करता आला पाहिजे. म्हणून मी आपल्याला हे सांगत होतो की जसा जसा आपला विचार मूल तत्वाकडे जात जातो तसं तसं परिणामाची तीव्रता कमी होत जाते. भगवान सुभद्रेला म्हणतात, सुभद्रा, तुझा मुलगा मरावा ही माझी इच्छा हे तू मला पटवून दिलंस, पण माझी इच्छा असली तरी तुझा शोक तोच आहे ना. नाही ना देवा, मी का रडू सांगा. सुभद्रा रडली नाही. भगवंताने विचारलं, अगं एकुलता एक मुलगा गेला, का रडत नाहीस. सुभद्रेने शेवटी देवाला सांगितलं, देवा आता मला सांगा, आपण माझा मुलगा मरावा ही तुमची इच्छा आहे बरोबर. बरोबर. मग मला सांगा, माझा मुलगा मरावा ही या जगत नियंत्याची इच्छा असेल आणि त्याच्या इच्छेने जर माझा मुलगा मेला असेल आणि माझ्या मुलाच्या मरण्यातून या जगताच्या नियामकाची इच्छा पूर्ण होत असेल तर देवाची इच्छा पूर्ण झाली याचा आनंद मानू का माझा मुलगा मेला याचं दुःख मानू. तुम्ही सांगा, काय करू. विचारानं जेव्हा आपल्या दुःखाचा दुसरा भाग, त्याचं दुसरं टोक आपल्या हाताला येतं आणि ते टोक जेव्हा आनंदाचं आहे असं आपल्याला विचारानं कळतं, तेव्हा तारतम्यानं विचार करून आनंदाची तीव्रता वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या बरोबरीनं दुःखाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्नही त्याच विचारानं करावा लागत असतो. आम्ही काय बघायचं हा आमचा प्रश्न आहे. माझ्या मुलाच्या मरण्याने जर या परब्रह्माची इच्छा पूर्ण होत असेल तर माझ्या कुटुंबियांकडून माझ्या त्या परमात्म्याची इच्छा पूर्ण करण्याचा योग मला प्राप्त झाला हा आनंद मानायचा. परमात्मा व्यापक आहे. व्यापकाच्या इच्छेतलं समाधान, इच्छापूर्तीचं समाधान महत्वाचं मानायचं का परिच्छिन्न कुटुंबामध्ये निर्माण झालेलं परिच्छिन्न दुःख कुरवाळत बसणं हे मोठं मानायचं. हे विचारानं ठरवा. मला सांगा देवा, मी रडू का न रडू. तुम्ही सांगा. माझ्या न रडण्याच्या मागे वैचारिक कारण आहे. मी जी रडत नाही ते काही स्तब्ध झाले म्हणून नाही, मला कळलं नाही असं म्हणून नाही, मी काही त्याचीच माता आहे, माझ्या अंतःकरणात काही भावना नाहीत असं नाही, तरी मी रडत नाही. कारण जिथं विचार येतो तिथं शोक येत नाही. परमात्मा व्यापक आहे. थोडं वेगळं बोलतो, अजून वेगळं बोलतो. चिंतन करून बघा. शांत चित्तानं चिंतन करा. घरी जाऊन करा, पण त्याचं मनन करा. मी काय सांगतो ऐका. परमात्म्याने हे जग निर्माण केलं, ठीक आहे. या जगतामध्ये काही काही वस्तू निर्माण केल्या, व्यक्ती निर्माण केल्या, पंचमहाभूतापासून जग निर्माण झालं, अमुक झालं तमुक झालं, सगळं खरं आहे. मला आपल्याला असं विचारायचं आहे की भगवंताने ज्या वस्तू निर्माण केल्या त्या वस्तू कशा करता निर्माण केल्या याचा विचार करा. त्या वस्तू कशा करता निर्माण केल्या. मी आपल्याला उदाहरणानं बोलत जातो. आपण मला साधं साधं सांगत चला, उदाहरणं देत जातो. भगवंतानी ज्या वस्तू निर्माण केल्या त्या कशा करता केल्या. आता मी उदाहरण देतो. सुतार पलंग निर्माण करतो, लाकडी पलंग निर्माण करतो. तो पलंग सुतार कशा करता निर्माण करतो. कशा करता करतो. झोपण्याकरता करतो. कुणाला झोपण्याकरता करतो. जो तो पलंग विकत घेतो त्याला झोपण्याकरता करतो. म्हणजे पलंग जो निर्माण झाला तो पलंगाच्या विश्रांती करता निर्माण झाला नाही, पलंगापेक्षा जो भिन्न आहे त्याच्या विश्रांती करता निर्माण झाला.
बरोबर? याच न्यायानं खुर्ची निर्माण केली गेली. कशा करता? बसावं म्हणून. कोणी खुर्चीत बसेल? बसत नाही. खुर्ची कशा करता? मला बसायला मिळावं असा खुर्चीनं विचार केला आणि मग खुर्ची निर्माण झाली. बरोबर आहे? नाही असं होत. खुर्ची निर्माण केली गेली, ती खुर्चीपासून भिन्न असणारी जी दुसरी व्यक्ती तिच्या विश्रांती करता. पलंग निर्माण झाला, तो पलंगाच्या विश्रांती करता नाही, पलंगापेक्षा भिन्न असणाऱ्या व्यक्तीच्या विश्रांती करता. बंदूक निर्माण केली. उगी उदाहरण देतो, अनुकूल प्रतिकूल. बंदूक निर्माण केली गेली. कशा करता? दुसऱ्याला मारण्याकरता. बंदूक निर्माण झाली, ती बंदुकीच्या घाताकरता निर्माण झाली नाही, बंदुकीपेक्षा जो वेगळा आहे त्या भिन्नाच्या घाताकरता ती बंदूक निर्माण झाली. झाडाला फुल लागलं. फुल कशा करता? फुलाकरता लागलं नाही, फुल कोणाच्या तरी डोक्यात जायला लागलं, फुल कोणाच्या तरी गळ्यात जायला लागलं, फुल कोणाच्या तरी पायावर वाहायला लागलं. फुलापेक्षा भिन्न असणारी जी व्यक्ती त्याच्याकरता फुल, जे सुगंध घेणार आहे, फुलाचा सुगंध फुलाला नाही, फुलापेक्षा जो भिन्न आहे त्याला आनंद देण्याकरता. अशी उदाहरणं मी तुम्हाला 12 तारखेपर्यंत देत राहीन. पण या सगळ्या उदाहरणातून मला आपल्याला हे विचारायचं आहे की या जगतामध्ये निर्माण होणारी कोणतीही वस्तू ती त्या वस्तू करता निर्माण झालेली नाही, त्या वस्तूपेक्षा भिन्न असणाऱ्या व्यक्ती करता ती वस्तू निर्माण झाली. आणि भिन्ना करता जर निर्माण झालेली असेल तर त्याची पराकोटी, त्याची परमसीमा जर काही असेल तर तो परमात्मा असतो, तर तो देव असतो. मी परमसीमा म्हणतो. आता विचार करा, फुल कोणाकरता लागलं? फुलाकरता लागलं नाही, ते फुल देवाच्या पायावर वाहायला लागलेले झाडाला. अंततोगत्व आपल्याला तिथपर्यंत जावं लागेल. आपण द्रव्य कमावतो. द्रव्याचा उपयोग काय? दान करा. द्रव्याचे 3च उपयोग. द्रव्याचे 3 परिणाम सुभाषितकारांनी सांगितलं आपल्याला: दान, भोग आणि नाश. एकतर द्रव्याचं दान करावं, नाहीतर द्रव्याचा भोग घ्यावा, नाहीतर द्रव्याचा नाश होऊन जातो. आता सांगा, दान, भोग आणि नाश याच्यातला भोग आपल्याला आपल्या करता वाटतो, पण कोणत्याही द्रव्याने आपण भोग घेत नसतो, आपल्या देहाला भोग देत असतो की जो देह स्वभिन्न आहे, जो जाणारा येणार आहे. आम्ही आमच्या करता काय आणलं मला सांगा? आपण आमच्या जीवनामध्ये जे जे येतं ते दुसऱ्या करता येतं, आणि जे दुसऱ्या करता येतं तो दुसरा जर कोणी असेल तर त्याची परमसीमा म्हणजे परमात्मा आहे. कारण अंततोगत्व हे तिथं जाणार आहे. आमच्या करता चाललेलं नाही. देवाने आम्हाला देह दिला. कशा करता दिला? आमच्या करता दिला नाही. देवे दिला देह भजना गोमटा. देवाने आम्हाला देवाचं भजन करावं याच्याकरता मानवी देह दिला. देवाने आम्हाला माणसाच्या जन्माला घातलं देवाचं चिंतन करण्याकरता, देवाचं नामस्मरण करण्याकरता, देवाची भक्ती करण्याकरता देवाने आम्हाला हा देह दिला. आणि आम्ही भक्ती करणार नाही हे जर त्याला आधीच कळलं असतं तर देवाने आम्हाला कुत्र्या मांजऱ्याच्या जन्माला घातलं असतं. पण एवढा विचार करून ज्या अर्थी देवाने आम्हाला या मानवी देहाला घातलंय त्या अर्थी हा देह आम्हाला आमच्या करता वापरायचा नाही, तो देवाकरता वापरायचा आहे. मग देवा मला सांगा, सुभद्रा बोलते, आपल्याला प्राप्त होणारी वस्तू जर आपल्या करता नसून अंततोगत्वा ती परमात्म्या करता असेल तर ज्याच्या करता ज्या वस्तूची निर्मिती होते त्याच्यामध्ये त्या वस्तूची परिसमाप्ती होणं, याच्यामध्ये आपल्याला आनंद वाटला पाहिजे का दुःख वाटलं पाहिजे? बोला. काय मानसशास्त्र आहे बघा, काय विचार आहेत सुभद्रेचे, काय परिपक्वता आहे विचारातली. जी वस्तू ज्या हेतूने निर्माण केली त्या हेतूमध्ये त्या वस्तूच्या विनियोगात त्या वस्तूची परिपूर्णता सिद्ध होते ना. अनेक वेळेला आम्ही हे उदाहरण मागे सांगितलेलं आपल्याला आठवतही असेल. जी वस्तू ज्या हेतूने निर्माण झाली त्या हेतूमध्ये त्या वस्तूचा विनियोग झाला पाहिजे तर त्या वस्तूचं निर्मिती मूल्य सिद्ध होतं, नाहीतर त्या वस्तूची निरुपयोगिताच सिद्ध आहे. याच्याकरता मी उदाहरण देतो अनेक वेळेला. आता माझ्या हातात हा चष्मा आहे, हा कशा करता निर्माण केला गेला हो?
बघण्याकरता, वाचण्याकरता. मग या चष्म्याचा उपयोग काय केला पाहिजे? हेतू काय? या वस्तूच्या निर्मितीचा हेतू काय? मी वाचन करणे, मी ज्ञानेश्वरी वाचणे, मी गाथा वाचणे, मी दासबोध वाचणे, याच्याकरता या वस्तूची निर्मिती झाली. मग या वस्तूची निर्मिती जर त्या वाचनाकरता झाली असेल तर या वस्तूच्या निर्मितीचं मूल्य हे त्या वस्तूच्या, त्या वाङ्मयाच्या वाचनात सिद्ध होईल की नाही? व्हायला पाहिजे. पण ही वस्तू जी काही 400-500 रुपये देऊन मी खरेदी केलेली आहे, ती वस्तू, हा चष्मा मी वाचायच्या ऐवजी कान खाजवायला वापरत असेल तर या वस्तूचं निर्मिती मूल्य काय? या वस्तूची उपयुक्तता काय? मला सांगा. आपण मानवी देह निर्माण झाला भगवंताच्या भक्ती करता. आम्ही या आई बापाच्या पोटी आलो, वारकऱ्याच्या पोटी आलो, देवाची भक्ती करता यावी, लहानपणापासून हरिपाठ आमच्या कानावर पडावा, ज्ञानेश्वरी भागवत आमच्या कानावर पडावा, आम्ही म्हणून वारकऱ्याच्या घरात जन्माला आलो. मग देवानी जर आम्हाला त्या घरात जन्म देऊन आम्हाला संत वाङ्मयाची उपासना आणि भगवत तत्वाची उपासना, भगवंताची भक्ती करण्याकरता जन्माला घातलं असेल आणि ते सोडून जर आम्ही विषयाच्या उपभोगात अडकलो असू तर आमच्या जीवनाच्या निर्मितीचं मूल्य काय? आम्ही का जन्माला आलो? नाहीतरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. कशा करता आम्ही जन्माला आलो? देवा मला सांगा हे. सुभद्रा बोलते, मला सांगा हे. आम्हाला देह दिला भगवंताच्या भक्ती करता, आणि तो देह जर भगवंताच्या भक्तीतच समर्पित झाला असेल, भगवंतालाच समर्पित झाला असेल, तो देह पडावा ही भगवंताची इच्छा असल्यामुळे त्या इच्छेच्या परिपूर्ती करता आमचा देह पडला असेल तर त्या देहाच्या निर्मितीचं जे मूल्य आहे ते सिद्धीला गेलं. आणि म्हणून माझा मुलगा मेला याचं मला दुःख होत नाही, उलट मला आनंद होतो की माझ्या मुलाच्या मरण्यातून मी या जगताचा चालक असणारा भगवान श्रीकृष्ण त्यांची इच्छा पूर्ण करू शकले. काय म्हणून रडण्याचं कारण? जीवनामध्ये प्राप्त झालेल्या दुःखाचं चिंतन करण्याची ही वहिवाट आपल्याला सुभद्रेने घालून दिलेली आहे. मी वहिवाट हा शब्द मुद्दाम वापरतो. निर्माण झालेल्या दुःखाचं आम्हाला मूलग्राही चिंतन कसं करता येईल याचा हा विचार आहे, याचा हा वस्तुपाठ आहे. दुःख तर आहेच आहे ना. दुःखाशिवाय जीवन, मानवी जीवन दुःखाशिवाय राहील कसं? दुःखाची अपरिहार्यता म्हणजेच मानवी जीवन आहे. सुख दुःख येणारच आहेत, पण आलेल्या सुखाचा कितीही गवगवा करणं अथवा प्राप्त झालेल्या दुःखाला कितीही कवटाळून बसणं हे दोन्ही सुखदुःखाच्या निवृत्तीचे उपाय नाही आहेत. सुख येवो अथवा दुःख येवो, ज्या कारणाने ती सुख दुःख येतात त्या कारणाचं मूलग्राही चिंतन करण्याची सवय जीवनाला लावून घेणं हा परमार्थ आहे. हातात ग्रंथ घेऊन जपमाला घेऊन बसणं हे परमार्थाचं व्यक्तरूप जरी दिसत असलं तरी तो आंतरिक परमार्थ नाही आहे. तो अंतरंग परमार्थ नाहीये. अंतरंग परमार्थ हा आहे की जीवनामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीच्या मूलग्राही चिंतनाची सवय लावून घेणं हा माणसाच्या जीवनातला अंतरंग परमार्थ आहे. आम्हाला विचाराची सवयच लागली पाहिजे. म्हणून आपण सुरुवातीला बोललो आपल्यापेक्षा जास्त दुःख संतांनी भोगली आहेत, पण त्यांनी कधीही दुःखाचं वाक्य उच्चारलेलं नाही. तुकोबारायांच्या घरामध्ये खायला नव्हतं तरी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. कुठून खाता? अहो भाजी भाकरी नाही तुमच्या घरामध्ये. बायकोच्या गळ्यामध्ये घालायला एक सोन्याचा मणी नव्हता, नुसती काळ्या मण्यांची पोत घालून तुकोबारायांची पत्नी राहिली. काळ्या मण्याची पोत, आतमध्ये घालायला एक सोन्याचा मणी नाही. वाटी तर सोडून द्या, एक सोन्याचा मणी नव्हता. पण तुकाराम महाराज म्हणतात, सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतो. सर कुठून काढता ही भाषा? सगळ्या धंद्याचं दिवाळं निघालेले तुकाराम महाराज म्हणतात,
सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे. कुठून आली भाषा? ही भाषा सहज आली नाही. प्राप्त झालेल्या परिस्थितीच्या मूलग्राही विचाराची सवय असल्याशिवाय अशी भाषा व्यक्त होत नाही. मुळाकडचं चिंतन करता आलं पाहिजे. दुःख होणारच आहे. चिंतन जसं जसं प्रगल्भ होत जाईल, चिंतनाची जशी जशी सहज सवय होत जाईल, तशी तशी दुःख व्यक्त करण्याचा कालावधी कमी होत जाईल. एखाद्याचे वडील गेले, एखाद्याची पत्नी गेली, एखादीचा पती गेला, दुःख होणार नाही का? होईल. थोडा काळ वाटत राहील. पण हा काळ किती काळ ते वाटत राहणार आहे हे कशावर ठरतं? आम्हाला विचाराच्या सवयीची तीव्रता किती आहे याच्यावर. त्या मूलग्राही विचाराची आम्हाला सवय किती झाली याच्यावरून आम्हाला दुःख किती काळ वाटत राहणार आहे हा कालावधी सिद्ध होत राहतो, ठरत जातो. जेवढी सवय अधिक तेवढा दुःखाचा कालावधी कमी, जेवढी सवय कमी तेवढा दुःखाचा कालावधी जास्त. मानसशास्त्र आहे, साधन शास्त्र आहे. विचार केला तर कळण्यासारखं शास्त्र आहे. सुभद्रा देवाला म्हणते, देवा काय म्हणून रडू सांगा. कारण नाही. मग उपाय काय? तुकोबाराने एका चरणात उपाय सांगितला. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. सगळ्यांना पाठ आहे, मलाही पाठ आहे. पण नुसतं पाठ असून करायचंय काय? त्याचं करायचं काय? समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. मग राहा ना. आम्ही याच्यावर कीर्तन करतो, पण कीर्तनानंतर नारळ घेताना समयासी सादर होत नाही. देव ठेवील तसं राहत नाही. उपयोग काय त्याचा? वाङ्मय उपलब्ध आहे. ठेविले अनंत तैसेची राहावे. मी विचारतो, न राहून कराल का? देवाने जी परिस्थिती निर्माण केली ती परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य कोणाच्या हातात आहे? कोणाच्या ठिकाणी आहे? राहावंच लागतं. ठेविले अनंत तैसेची राहा, तुला पर्यायच नाहीये. विचार कुठे आहे? चित्ती असू द्यावे समाधान हा विचार आहे. ठेविले अनंते तैसेचे राहावे हा उपदेश नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. या वस्तुस्थितीत तुम्ही काय केलं पाहिजे? चित्ती असू द्यावे समाधान हा उपदेश आहे. विचार करा आपण. सुभद्रेच्या जीवनामध्ये हा एक करुण प्रसंग आहे. महाभारतामध्ये याच कथेचा जो दुसरा भाग येतो तोही चिंतनात घेण्यासारखा आहे. महाभारतामध्ये ज्या वेळेला अभिमन्यू गेला, रणांगणावर पडला, त्यानंतर सुभद्रेला हे सगळं कळालं. त्यावेळेला सुभद्रा रडल्याचं वर्णन महाभारत करतं. ते आता कसं घ्यायचं हा वेगळा प्रश्न आहे. महाभारताचं प्रमाण मानायचं का भागवताचं प्रमाण मानायचं का अजून कुठल्या पुराणाचं प्रमाण मानायचं, वेगळे प्रश्न आहेत. ते भागवतामध्ये शुकाचार्यांनी सांगितलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या अनेक लीला आहेत. पण भागवतामध्ये गर्गसंहितेमध्ये न आलेल्या काही लीला नाथ महाराजांनी सांगितल्या आहेत, काही लीला नामदेवरायांनी सांगितल्या आहेत. त्याला ना भागवताचा आधार आहे, ना त्याला गर्गसंहितेचा आधार आहे, ना त्याला कुठल्या पुराणाचा आधार आहे. तरी नाथ महाराजांच्या गवळणीमध्ये ती कथा दिसते, तरी नामदेवरायांच्या एका बाळक्रीडेमध्ये ती कथा दिसते. मग ते प्रमाण मानायचं की नाही? आमचे गुरुजी त्याच्यासाठी असं सांगत असत भागवतामध्ये की असा विचार आपण करू नये. कारण त्याचं असं आहे की भगवान श्रीकृष्णाने भगवान शुकाचार्यांना जेवढ्या लीला दाखवल्या तेवढ्याच शुकाचार्यांनी भागवतात सांगितल्या, आणि भगवान श्रीकृष्णाने नाथ महाराजांना ज्या लीला दाखवल्या त्या नाथ महाराजांनी सांगितल्या. नामदेवरायांना ज्या लीला दिसल्या दाखवल्या भगवंतांनी नामदेवरायांनी सांगितल्या. आम्हाला त्याची तुलना करून प्रामाण्य शोधण्याचा प्रयत्न करण्यात अर्थ नसतो. नाथ महाराज आहेत ते नामदेवराय आहेत, तिथं प्रमाणाची चर्चा करायची नसते. त्यांच्या मुखातून निघालं ते प्रमाण असतं, त्यांचं प्रमाण त्यांना शोधायचं नसतं. ते संत आहेत. अशा अनेक लीला आहेत. महाभारत प्रमाण मानायचं का भागवत मानायचं? सुभद्रेच्या बाबतीत आपण बघा.
भगवान श्रीकृष्णाने जेव्हा सुभद्रेला अभिमन्यू गेल्याची वार्ता सांगितली त्यावेळेला भगवान श्रीकृष्णासमोर सुभद्रेने विलाप केलाय महाभारतात. ती रडली. देवाला तिने दोष दिलेत. देवाला तिने सांगितलं, देवा तुम्ही असताना माझा मुलगा मरतो, याला काय अर्थ आहे मला सांगा, काय उपयोग आहे याचा सांगा, तुमचा उपयोग काय माझ्या जीवनामध्ये. तुम्ही तिथे आहात, माझा भाऊ तिथे आहे, आणि भावाला मामाला भाचा मरतो आहे याचं दुःख होत नाही, त्याच्या निराकरणाचे प्रयत्न करावे वाटत नाहीत. असं कसं शक्य आहे देवा? उपाय काय, उपयोग काय तुमचा मला? महाभारताने सुभद्रेच्या मुखात शब्द घातलेत, अभिमन्यो हो सुतो वीर न संजीवती अद्ययम. जर माझा मुलगा त्या रणांगणावर लढताना तो अभिमन्यू तिथं जिवंत राहत नसेल, कधी तुम्ही तिथं असताना, न संजीवती यद्ययम, तुम्ही तिथं उपस्थित असताना जर माझा मुलगा तिथं जिवंत राहत नसेल तर देवा जीवती त्वयि दुर्धर्षम किम करिष्याम्यहम त्वया. मग तुम्ही माझे भाऊ आहात, मी तुमची भक्ती करते, याला काय अर्थ आहे देवा? तुम्ही तिथे येता माझा मुलगा मरतो, तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे. मला तर दुःख आहेच आहे, पण तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे. आपल्या उपस्थितीत अन्याय होतो याची लाज आपल्याला वाटली पाहिजे. स्वामी वरदानंद भारती म्हणायचे, आपल्या समोर एखादी घटना अनैतिक घटना घडत असेल, कुणावर अन्याय होत असेल, आपल्या डोळ्याला अधर्म दिसत असेल आणि त्या अन्यायाचं निराकरण करण्याचं सामर्थ्य त्यावेळेला आपल्या ठिकाणी नसेल तर कमीत कमी घरी आल्यावर एका कागदावर हा अन्याय आम्ही बघितला नाही, हे चुकीचं आहे, हे लिहून तरी ठेवा. एवढं लिहून तरी ठेवा. कालांतराने त्याला काहीतरी महत्व येईल. पण आपण कुठेतरी अन्यायाच्या विरोधात व्यक्त झालो याचं समाधान तरी मरताना माणसाला राहील. आप्पा म्हणायचे, आम्हाला भले तो अन्याय दूर करण्याचं त्यावेळेला सामर्थ्य नाही. एखादा माणूस आहे, 10-5 जण त्याला मिळून मारतायत, कारण नसताना त्याच्या जवळचं लुटून नेतायत. आम्ही एकटे जाऊन त्याला प्रतिरोध करू शकत नाही, त्यांना तिथून दूर करू शकत नाही. आम्ही तिथं जाऊ तर आमच्या जवळचंही जाईल. ते 5-10 जण आहेत, आपल्या एकट्याला आवरणार नाहीत, आपल्याला मारतील. मग काय, तिथून निघून यायचंय ना, निघून या. पण घरी आल्यानंतर या 10-5 जणांनी या माणसाला विनाकारण मारलं होतं आणि असं मारणं गैर आहे, निंद्य आहे, याचा मी निषेध करतो, असं लिहून तरी ठेवा. निदान मनाला समाधान तरी राहील ना की आपण गैर कृत्याचा निषेध केलाय. सुभद्रा म्हणते, देवा तुमच्या उपस्थितीत माझ्या मुलाचं मरण यावं याच्यासारखं दुर्भाग्य नाही. जो सगळ्या जगाला जगवणारा आहे, जो सगळ्या जगाला चालवणारा आहे, जो सगळ्या जगाला अन्न देणारा आहे, तो माझ्या मुलाचा प्राण वाचवू शकणार नाही काय? तुमचं वर्णन केलं ते चूक केलं काय? पोसितो जगासी एकलाची म्हणलं ते चूक आहे का? अरे तो सगळ्या जगाला राखतो आणि तुला एकट्याला काय तो बाजूला टाकेल? नाही ना. मग माझ्या मुलाला का बाजूला टाकलं? मला लाज वाटते देवा. भगवान म्हणाले, बरोबर आहे, मी असताना व्हायला नको होतं, पण आता काय करू? काय करू म्हणजे? सुभद्रा म्हणाली, काय करू हे मला सांगू नका. संजीवयैनम दुर्धर्षम मृतम त्वम अभिमन्युजम. देवा तुम्हाला जर एवढं वाटतं ना, बरोबर आहे, मला लाज वाटते, मी तिथे असताना गेलाच कसा, मग आता एक काम करा, ज्या पद्धतीनं आकाशातून पडलेल्या पावसामुळं म्लान झालेलं पीक सुद्धा एकदम तरारून वर येतं, तसं तुमच्या कृपेचा वर्षाव करा, माझा अभिमन्यू मला जिवंत करून द्या. वाटतं ना तुम्हाला? द्या माझा अभिमन्यू जिवंत करून. भागवतातलं सुभद्रेचं बोलणं अतिशय नम्र आहे. परमात्म्याला परमात्मा समजून भक्ताचं बोलणं आहे.
महाभारतातलं बोलणं बहिणीचं बोलणं आहे, अधिकाराचं बोलणं आहे. माझ्या मुलाला जिवंत करून द्या. तुम्हाला वाटत नाही का तुमचा भातसा जिवंत व्हावा म्हणून? महाभारतातलं बोलणं बहिणीचं बोलणं आहे. त्वेषानं बोलते. मला माहिती नाही तुम्ही असावं आणि माझ्या मुलाला त्रास व्हावा, शोभत नाही तुम्हाला. आम्ही तर तुमच्या जीवावर जगणारे आहोत. माझा मुलगा मला जिवंत करून द्या. त्वं हि केशव धर्मात्मा सत्यवान सत्यविक्रमः सताम वाचमृताम कर्तुम अर्हसी त्वमरिंदमम. देवा, तुम्ही सत्यवादी आहेत, तुम्ही सत्य पराक्रमी आहेत. तुमच्याकडून काय होत नाही ते आम्हाला सांगा. जर तुम्ही खरे सत्य असाल आणि तुम्हाला याची चाड असेल की आपल्या उपस्थितीत अभिमन्यू मेला, याचं जर खरंच तुम्हाला काही वाटत असेल तर माझा मुलगा जिवंत करून द्या. तुमच्याबद्दल जे सत्यवादी धर्मात्मा अशी विशेषणं लावली जातात शास्त्रामध्ये, खरी करून दाखवा. वाटेल ते करण्याचं सामर्थ्य माझ्या मुलाला जिवंत करणं काय मोठी गोष्ट आहे देवा तुम्हाला? अहो, करांगुलीवर गोवर्धन पर्वत धारण करता तुम्ही. बरं, याच्यापूर्वी असे प्रयोग केले नाहीत असं नाही देवा. मृत गुरुपुत्र आणिला हे तुमचंच वर्णन आहे ना. सांदीपनी ऋषींचा मुलगा, मेलेला मुलगा तुम्ही जिवंत करून आणला ना तुम्ही बलराम दादानी. मग दुसऱ्याचं करता येतं, घरच्यांचं करता येत नाही काय तुम्हाला? गुरुचा मुलगा जिवंत करून आणला ना तुम्ही, आणला. मग माझ्या मुलाला जिवंत करा ना. आर्तता आहे. ती म्हणते देवा काही करा, मी एक आबला आहे, एकुलता एक मुलगा होता, तो मेला आहे, त्याच्या विना मला दुसरं काही सुचत नाही. मी तुमची बहीण आहे. स्वसेति वा महाबाहो हतपुत्रेति वा पुनः स्वसेति वा प्रपन्ना मामयीं चेती दयाम कर तुम्ही हारहसी. मी तुमची बहीण आहे देवा, समजून घ्या. मी अबला आहे, मला तुमच्या विना दुसऱ्या कुणाचा आधार नाही. दुसरं कुणी हे कार्य करू शकणार नाही. 10-5 मुलं असतील, एखादा गेला असता तर मी काही बोलले नसते. एकुलता एक मुलगा गेला ना देवा, त्याचं लग्न झालंय, त्याच्या बायकोच्या पोटामध्ये त्याचा गर्भ वाढतोय, आणि अशा वेळेला त्यांच्या जीवनावर, आमच्या जीवनावर हा प्रसंग यावा. देवा हे बरं नाही, तुम्ही त्याला जिवंत करून द्या. पुष्कळ याचना सुभद्रेने केली, भगवंताने जिवंत करून दिला नाही अभिमन्यू. भगवंताने सुभद्रेला त्यावेळेला काही विचार सांगितला.